नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, बच्चू कडू पंकजा मुंडे आगामी निवडणुकीत देणार एकमेकांना पाठिंबा। पंकजा मुंडे यांच्या निर्णयामुळे होणार भाजपची गोची काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी आपली पकड मतदारसंघात मजबूत करायला सुरुवात केली आहे। तर त्यातच बच्चू कडू व पंकजा मुंडे येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना साथ देणार असल्याची बातमी राज्याच्या वर्तुळात फिरत आहे। तर त्याला कारण म्हणजे बच्चू कडू सरकारमध्ये असूनही सरकारच्या कामावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले व बेधडकपणे विधानसभेत त्यांनी बोलूनही दाखवलं, सत्तेची व मंत्रिपदाची मला पर्वा नाही। तर त्यातच अजित पवार गट भाजपामध्ये सामील झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची मात्र निवडणुकीत भाजप कोंडी करणार हे त्यांना आधीच माहिती होतं। त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे आपला संपूर्ण पाठिंबा प्रहार संघटना बच्चू कडूंची यांना देणार आहे। तर याबाबत पंकजा मुंडे यांनी जरी बोलणं टाळलं असलं तरी पक्षामधली खतखत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून समोर येत आहे। त्यांच्याकडून सांगण्यात आलं की येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडूंना सोबत घेऊन बीडमधलं राजकारण पंकजा मुंडे पलटूनच दाखवतील व आपल्या नावाचं सीट येणाऱ्या निवडणुकीत निवडूनच आणतील। तर बच्चू कडूंनी येणाऱ्या निवडणुकीत आपले 15 आमदार निवडणुकीच्या रिंगणात आपण उभे करणार आहोत। तर त्यातच आधी बच्चू कडूंची शरद पवारांनी भेट घेतली होती आणि आता पंकजा मुंडे व बच्चू कडू यांच्यात झालेल्या एकीमुळे कोणते राजनेते या दोघांच्या टार्गेटवर असतील तेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्र स्पष्ट होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडू यांनी आपला पाठिंबा पंकजा मुंडे यांना दर्शविल्यानंतर या दोघांची एकी कोणत्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत जड जाईल व आगामी निवडणुकीत हे दोघं नेते राज्यातले समीकरण बदलवण्यात मोलाची भूमिका बजावतील की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।